न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो। बंबई ये आम आदमी की बंबई ये आर्थिक राजधानी है। या राजधानीला जरंगे सारखे एलिमेंट डिस्टर्ब करू शकत नाहीत। याकरिता रितसर काल आम्ही पोलीस तक्रारी केल्या होत्या। परवाच्या दिवशी आम्ही पोलीस महासंचालकांपासून शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या। आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये आपला अर्ज सादर केला। त्याचबरोबर दुसरी एक जनहित याचिका, अशा 2 याचिका मान्य न्यायालयामध्ये आहेत। एका याचिकेवर सुनावणी करताना स्पष्टपणे न्यायालयाने आझाद मैदानात जरंगेच्या बाबतीमध्ये, आंदोलनाच्या बाबतीमध्ये स्पष्ट नो एंट्री रिस्ट्रेंट केलेला आहे। कायद्यापेक्षा जरंगा मोठा नाही। जरंगेला आता आंदोलन तिथं करता येणार नाही, कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही। जरंगेला ज्यांनी तारीख ठरवून दिली होती, जसं म्हणत होता जरंगे की गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना म्हणजे चतुर्थीचा दिवस माहित नाही, जरंगे म्हणत होता। आज जरंगेला हे ज्यांनी तारीख ठरवून दिली ती, मला नाव घेऊन म्हणायचं नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, आतड्यातला कातड्यातलं राजकारण जरंगेला सोबत घेऊन करणारे, त्यांना मला सांगायचं आहे की जरंगेला आता तरी समजून सांगा की कायदा, भारताचं संविधान याच्यापेक्षा कोणी मोठं नाही। आणि बॉम्बेमध्ये येऊन आंदोलन आता 2 आठवडे करता येणार नाही। हा न्यायालयाचा निर्णय भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली प्रत्येकाला लागू आहे। सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही। सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही, हे मी डंके की चोट पे सांगत आहे।